नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनुस क्रिएशन मध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। तर गणपती डेकोरेशनच्या पहिल्या भागात तुम्ही बाप्पाला बसायला कमळाचे आसन पाहिले। आता पाठीमागे ठेवायला सुंदर असे मकर या भागात आपण बनवणार आहोत, तर तेही अगदी कमी खर्चामध्ये। तर चला पाहू। तर सर्वात प्रथम आपण एक रद्दी पुष्ट घेऊन त्यावरती गोलाकार काढून घेऊ। आता त्याच्यावरती मी टोटल 42 सेंटीमीटरचा डायमीटर असलेला गोल काढून घेतला आहे। आमची गणपतीची मूर्ती साधारण 1 फुटाच्या उंचीची असते, त्यामुळे ती मध्यभागी ठेवल्यावर फुलाच्या कडा कडेने येतील या अंदाजे मी माप घेतले आहे। तर हा गोल कापून घेऊन त्यावर आपण साध्या पांढऱ्या कलरचा कार्डशीट पेपरचा माप घेऊन त्याला लावून घेणार आहोत। तर आता यावरती आपण ब्लू कलरच्या कार्डशीट घेऊन त्याच्या साधारण 1 सेंटीमीटर अंदाजे स्ट्रिप्स कापून घेऊन त्यावरती चिटकून घेणार आहोत। तर आपल्याला उभ्या आणि आडव्या अशा त्या लावून घ्यायच्या आहेत। तर आता आपण सुरुवात करू गुलाबाचे फूल बनवायला। तर यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचा कार्डशीट घेऊन त्याचे 20 बाय 20 सेंटीमीटरचा चौकोन कापून घ्यायचा आहे। नंतर परत त्याचे मध्यभागी फोल्ड करून 4 तुकडे कापून घ्यायचे आहेत। आता त्यातील प्रत्येक भागाला घेऊन परत 2 वेळा घडी घालायची आहे आणि नंतर परत त्याची तिरकी घडी घालायची आहे। तर जो सुट्टे टोक आहे ते वरच्या साईडला आणि पूर्ण असलेले मध्यभागाचे पॅक टोक आहे ते खालच्या साईडला, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहे। आता त्यातील खालच्या टोकाला छोटासा कट मारायचा आहे व वरच्या साईडला अर्धा गोलाकार कापून घ्यायचा आहे। आता ते ओपन केल्यावर असं दिसायला लागेल। आता त्यातील प्रत्येक भागाचे अनुक्रमे 1 2 3 4 अशा पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत। नंतर या पाकळ्या टोकाला चिटकून घ्यायच्या आहेत व सर्वात शेवटी आपण ते साईज नुसार एकमेकांमध्ये चिटकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले सुंदर असे गुलाबाचे फूल तयार आहे। तर अशी आपल्याला 12 लाल व 12 पिवळी म्हणजे टोटल 24 फुले लागणार आहेत। जरी तुम्हाला पाहायला हे अवघड वाटत असेल तरी एकदम कटिंग करून सगळे पेपर घेतल्यानंतर एकदम बनवल्यानंतर त्याला वेळ लागत नाही। तर मला माहिती आहे गणपतीला फक्त 1 आठवडा राहिला आहे, तर हे मकर बनवायला जास्त वेळ लागत नाही। तुम्ही एका दिवसामध्ये बनवून हे तयार होऊन जाईल आणि कमळाच्या पाठीमागे ते खूप अतिशय सुंदरही दिसेल। आणि माझ्या कमळाच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे। तर आता ही असे आपले फूल तयार झाल्यानंतर आपण सर्व फुले तयार झाल्यानंतर आपण पान बनवून घेणार आहोत। तर ही पाने बनवण्यासाठी एक पान अंदाजे 10 सेंटीमीटर उंचीचे असलेले आपण कार्डशीट पेपरचे तुकडा कापून घेऊ व त्यावरती तो पेपर फोल्ड करून त्याला पानाच्या आकाराने तो कापून घ्यायचा आहे। तर त्या पानाच्या कडाही कापून घेतलेल्या आहेत व नंतर त्याच्या शिरा दिसण्यासाठी त्याला क्रिस क्रॉस मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। नंतर मी सपोर्ट देण्यासाठी त्याला एक फोमची पट्टी कडेने लावणार आहे। तर ही पट्टी मला मार्केटमध्ये फक्त 25 रुपयाला मिळालेली आहे। तर ती लावावीच असे कंपल्सरी नाही, तुम्ही पुष्ट्याचा अजून एक गोल कापून तो पाठीमागे सपोर्टसाठी लावू शकता, किंवा तुम्ही जर हे मकर डायरेक्ट भिंतीला टेकवणार असाल तर तुम्ही डायरेक्ट तसेच ठेवू शकता, त्याला कोणत्याही सपोर्टचीही गरज नाहीये। तर आता यानंतर आपण एक तार घेणार आहोत। तर या तारेचे तुकडे कापून त्याला एक साईडला दुमडून फुलाच्या मध्यभागी ते घालून त्याचे दुसरे टोक पुष्ट्यातून व फोम मधून पलीकडे काढून ते परत दुमडून घ्यायचे आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व फुले पॅक करून घ्यायची आहेत। तर ही तार मला फक्त 30 रुपयाला रिंग भेटलेली आहे। तर तुम्ही डायरेक्ट ती फुले दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा शिवून घेऊन पॅक करू शकता किंवा फेविकॉलने सुद्धा चिटकून घेऊ शकता। तर हे संपूर्ण मकर बनवायसाठी मला फक्त 100 रुपयाचा खर्च आला आहे। तर आता आपण ही कापलेली सर्व पाने घेऊन एक एक करून लावून घ्यायची आहेत। तर तुम्ही फक्त एका साईडला सुद्धा ती पाने लावून घेऊ शकता। मी याचा दोन्ही साईडला ती पाने चिटकून घेतलेली आहेत, त्यामुळे ते जरा मकर जास्त भरलेले असं दिसेल।
आता नंतर माझ्याकडे शिल्लक असा ग्लिटर पेपर होता, तर मी त्याचे गोल कापून त्या चौकड्यांच्या मध्यभागी लावून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हा ग्लिटर पेपर सुद्धा बाजारामध्ये फक्त 10 ते 15 रुपयाला मिळेल। तर अशा प्रकारे आपले सुंदर असे मकर तयार आहे। तर हे मकर तुम्हाला कसे वाटत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।